नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट योगिता येडेकर मॅडम. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2006-07 पासून त्यांनी या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली आणि मला असं वाटतं नेहमी, की एक स्त्री घर उभारत असते, पण ज्या माझ्या बाजूला आहेत त्या एका अर्थाने घर उभारणीच्या कामामध्ये फार महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. त्यामुळे त्यांचा एकंदर प्रवास कसा होता आणि मला असं वाटतं, की एक महिला जेव्हा घर उभारताना महिलेच्या नजरेतून बघते, तेव्हा ती वेगळेपण त्याच्यातलं काय जपते, या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा साधारणपणे शैक्षणिक प्रवास कसा होता आत्तापर्यंतचा? म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं? आर्किटेक्ट हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? का तुमचं ड्रॉइंग वगैरे चांगलं होतं, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी असं वाटतच होतं आपण या फील्डमध्ये यावं? तर कसा होता एकंदर प्रवास? माझा प्रवास असा होता, की मी शाळा माझं बेसिक जी सिटी आहे ती मी कोल्हापूरमधून पास आउट झालेली आहे. हं, माझी शाळा महाराष्ट्र हायस्कूल, न्यू कॉलेज आणि माझं कॉलेज आर्किटेक्चर कॉलेज. आर्किटेक्चर कॉलेज, न्यू कॉलेज आणि महाराष्ट्र हायस्कूल हे जे आहे ते एकाच प्रिमायसेसमध्ये होतं. हं. सो मी पास आउट झाले शिवाजी पेठेतून एका मोठ्या प्रिमायसेसमधून पास आउट झाले. जसं तुम्ही विचारलं, की माझी प्रेरणा काय होती, तर अशी ॲज सच त्यावेळी प्रेरणा किंवा आर्किटेक्चर असं फार नॉलेजेबल क्षेत्र नव्हतं ज्यावेळी मी पास आउट झाले. हं. पण माझा फॅमिली बॅकग्राऊंड जो होता त्याच्यामध्ये माझ्या आत्या वगैरे सगळे डबल ग्रॅज्युएट झालेले होते. वेल एज्युकेटेड होते. माझ्या वडिलांचा खूप सपोर्ट होता त्याच्यासाठी पण म्हणजे शिक्षणासाठी. हं. पण मी वेल टू डू फॅमिलीमधून नव्हते. हं. सो माझ्यासाठी आर्किटेक्चर निवडणं हा एक डिसिजन खूप डिफिकल्ट होता. 12वीला मला चांगले मार्क होते. सायन्समधून मी पास आउट झाले होते. पण एज्युकेशन जर कॅरी ऑन करायचं असेल तर मला लोन घ्यावं लागणार होतं. कारण माझा भाऊ स्वतः एक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी होता आणि त्यावेळी वी वर फ्रॉम जॉइंट फॅमिली. सो डिफिकल्ट होतं की एका मुलीला आर्किटेक्चरमध्ये घालणे आणि आर्किटेक्चर शिकवणे अँड दॅट टू इंजिनिअरिंग कोर्सेस हे 4 वर्षाचे असतात. आर्किटेक्चर कोर्स हा 5 वर्षाचा होता त्यावेळी. आणि 5 वर्षात फी स्ट्रक्चर्स आणि बाकीचा खर्च हे सगळं माझ्या वडिलांना पेलवण्यासारखं नव्हतं. सो मी त्यावेळी डिसिजन घेतला, की जे काय असेल ते मी एज्युकेशन लोनवर करेन आणि मी कॅरी ऑन करेन. पण त्या केसमध्ये पण मला बऱ्याच डिफिकल्टी फेस कराव्या लागल्या बिकॉज म्हणजे माझे वडील जे होते ते टॅक्स पेयर नव्हते. सो बऱ्याच बँकांमधून मला एज्युकेशन लोनसाठी सपोर्ट नाही मिळाला. आणि माझे जे काका होते त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांचं पगारपत्रक जॉइन केल्यानंतर मला ॲक्चुअली एज्युकेशनसाठी फी स्ट्रक्चरसाठी मला एका बँकेतून इको बँकेतून स्पेशली लोन मिळालं. ज्या लोन थ्रू मी 5 वर्ष मी शिकले. मी कॉलेजमध्ये टॉपर होते. मी पास आउट झाले त्यावेळी पण मी शिवाजी युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट आहे. क्या बात! आणि त्यानंतरचा माझा प्रवास असा होता, की मी पास आउट व्हायच्या दरम्यानच मला कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूज आले फर्स्ट टाईम आमच्या कॉलेजमध्ये आणि मला त्या थ्रू गोव्याला जॉबही मिळाला. मी ज्या कंपनीत जॉब करत होते ते ॲक्चुअली इंजिनिअर होते. हं, पण त्यांचं पूर्ण डिव्होशन होतं, की आर्किटेक्चरल ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे त्यांचं खूप डिव्होशन होतं. सो ती फर्म मी निवडली आणि बिकॉज माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता कारण मला एज्युकेशन लोन पण कॅरी ऑन करायचं होतं आणि त्याचे बाकीचे हप्ते वगैरे पण द्यायचे होते. सो मी ती ऑफर घेतली. मी पास आउट व्हायच्या अगोदरच माझ्या हातात ती ऑफर होती. मी पास आउट झाले विदिन 15 डेज मी पास आउट झाल्यानंतर गोव्याला गेले. गोव्याला मी तिथे जॉब जॉइन केला. मी फर्स्ट जो प्रोजेक्ट काम केलं त्याच्यावर तो ॲक्चुअली इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट होता बस स्टँड म्हणून. इट्स अ गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आणि जी-एस-आय-डी-सीने केलेला होता. त्या प्रोजेक्टमध्ये मी टीम मेंबर म्हणून काम केलं आणि त्या प्रोजेक्टला A+Dचा अवॉर्ड आहे. ज्याच्यामध्ये मला पब्लिकेशन पण मिळालं त्या प्रोजेक्टचं. त्या प्रोजेक्ट्सला 2-3 अवॉर्ड्स पण मिळालेत. त्यानंतर त्या ऑफिसमध्ये माझी प्रोसेस इतकी चांगली स्टार्ट झाली, की मला ग्राउंड रूटपासून प्रत्येक गोष्टीवर काम करायला मिळालं आणि प्रत्येक गोष्टीत एक्सपिरियन्स मिळाला. आणि बिकॉज की असं जे आता तुम्ही बोलला, की मुलींना तो स्कोप नसतो वगैरे. आमचं ऑफिस टोटली लेडीज ओरिएंटेड होतं. सगळ्या गोष्टी सगळे लोकं करत होते. म्हणजे साइट इंजिनिअरिंग जॉब पण आम्ही करायचो, आर्किटेक्चरल पण करायचो, स्टील डिझायनिंग पण चेक करायचो. सगळ्या गोष्टी आमच्या हातातून जात होत्या. प्लस मी गव्हर्नमेंट कामांवर काम केल्यामुळे बराच एक्सपिरियन्स पण मिळाला आणि एक्सपोजर पण मिळालं, की काय प्रोसेस असते. हं. आणि त्यानंतर बरेच प्रोजेक्ट्स केले मी तिथं दरम्यान 4 वर्षामध्ये. 4 वर्षामध्ये मी ज्यावेळी तो जॉब सोडून आले, त्यावेळी मी मंगेशीची रिडेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे, आता जे मंगेशी
देवस्थान जे डिझाईन केलेलं आहे त्याचा फेज 1चा पार्ट जो आहे तो मी डिझाईन केलेला आहे, त्याची मी टीम लीडर पण होते त्या प्रोजेक्टची. त्याही प्रोजेक्टला अवॉर्ड मिळाला आणि त्याही प्रोजेक्टला पब्लिकेशन मिळालेलं आहे. त्यानंतर बिकॉज ऑफ द मॅरेज मी सांगलीसारख्या 2009 साली माझं लग्न झालं आणि मी गोव्यातून मग सांगलीसारख्या स्मॉलर सिटीजमध्ये शिफ्ट झाले. शिफ्ट झाल्यानंतर पण माझ्यासमोर हाच प्रश्न होता की आपलं करिअर कसं कॅरी फॉरवर्ड करायचं. आणि बेसिकली मला इथला फारसा एक्सपिरियन्स नव्हता की इथलं लेबर, इथले वर्किंग स्टाईल काय आहे. फक्त माझं शिक्षण इथं झालं होतं, पण बाकी सगळं माझं वर्किंग जे होतं ते गोव्यामध्ये झालं होतं. त्यामुळे मग मी इथे 1 वर्ष एक्सपिरियन्स घ्यायचा ठरवला लग्नानंतर आणि मग मी बेरी सरांबरोबर काम केलं 1 वर्ष. आणि 1 वर्ष झाल्यानंतर मग मी विचार केला की असं जॉब करून माझ्याकडे फारसा वेळ होणार नाहीये आणि काम पण होणार नाहीये माझ्याकडून. सो त्यानंतर मग मी आमच्या पर्सनल प्रोजेक्टवर शिफ्ट झालो. जसं सरांनी सांगितलं की आम्ही बिल्डरशिपचा प्रोजेक्ट स्टार्ट केला 2009 साली. अपार्टमेंट प्रोजेक्ट स्टार्ट केले. ॲज सच मी ॲज अन आर्किटेक्ट इथे कोणाला ओळखत नव्हते किंवा लोक मला ओळखत नव्हते की मी आर्किटेक्ट आहे म्हणून. सो मला प्रोजेक्ट मिळवणं हा एक मोठा टास्क होता इथे, किंवा माझी स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करणं हा एक मोठा टास्क होता. बट माझा एक चांगला पॉईंट होता की माझे मिस्टर ह्या फील्डमध्ये बिलॉंग करत असल्यामुळे मला ते सोपं गेलं की त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स होते त्यांच्या थ्रू मला थोडे छोटे मोठे प्रोजेक्टची स्टार्ट झाली. बिकॉज ऑफ द फॅमिली ब्रेक अगेन की 1-2 वर्षाचा गॅप झाला आणि मग परत हाच विषय होता की काय करायचं. मग माझ्याकडे थोडे छोटे मोठे प्रोजेक्ट्स होते, पण मला माझा विचार होता की अजून यात काहीतरी केलं पाहिजे. सो मी एक व्हिजिटिंग लेक्चरशिप म्हणून गेली 10 वर्ष मी इंटिरियरच्या कॉलेजला पण मी सर्व्हिस केलेली आहे. मी 2 दिवस फायनल इयरच्या मुलांना इंटिरियरच्या कॉलेजमध्ये टीचिंग करत होते. सो बेसिकली मला त्या कॉलेजमध्ये पण असं होतं की जे लोक वर्किंग करतात त्यांनी मुलांना जर शिकवलं तर थोडंसं एक्सपिरियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं थोडंसं चांगलं होईल. सो आम्हालाही थोडं यंग टॅलेंट बरोबर काम करायला मिळत होतं, प्लस जो काही आपला प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स आहे ग्राउंड लेवलचा तोही मिळत जात होता. गेले 2 वर्ष मी व्हिजिटिंग लेक्चरशिप करत नाहीये आता आणि मी फुल फ्लेज माझ्या प्रोजेक्टवर कॉन्सन्ट्रेट करते, कारण माझा मुलगा पण थोडा मोठा झालेला आहे. आणि मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, बँकेचे प्रोजेक्ट्स असतील, थोडे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स असतील, स्मॉल स्केलचे पण प्रोजेक्ट्स आहेत जसे टायनी हाऊसेस असतील. तर अशा व्हेरियस वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर मी आता काम करत आहे. बेसिकली आपल्याकडे रेसिडेन्शियल, इंटिरियर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि कमर्शियल असे प्रोजेक्ट्स आहेत. आणि माझ्याकडे बेनिफिट असा आहे की आपण पूर्ण कन्सल्टन्सी करतो. सो मी आर्किटेक्ट आणि माझे मिस्टर सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आर्किटेक्चरल पार्ट पूर्णपणे ऑफिशियल पार्ट जो आहे तो मी होल्ड करते, आणि जो बाकीचा जो ऑफिसच्या आउट जो पार्ट आहे, साईट असेल, सुपरविजन्स असतील, लेबर मॅनेजमेंट असेल, बिलिंग असेल, चेकिंग्स असतील, मटेरियल सिलेक्शन्स असतील, तर तो पार्ट आहे तो मी त्यांच्या स्कोपमध्ये ठेवलेला आहे. सो त्या डिवायडेशनमुळे आमचा जो ऑफिसचा प्रवास आहे तो चांगल्या तऱ्हेने सुरू आहे आता. हा प्रवास एका अर्थानं फार सुंदर होता, खडतर होता असं मला वाटतं. पण मला नेहमी असं वाटतं की जेवढा प्रवास सुरुवातीचा खडतर असतो तेवढा पुढचा मार्ग फार सोपा असतो. त्यामुळं असा तुमचा तर आता सुखकर प्रवास असा सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरं फक्त एक लाईट नोटवर असं होतं की गोव्यातून मी सांगलीत आले या वाक्यातला टोन जरा फार वेगळा होता, की असं प्रत्येकालाच वाटतं की गोवा सोडताना आणि सांगली सारख्या सिटीत तुम्ही आलात. बेसिकली मी पहिला सुद्धा कोल्हापूर सारख्या सिटीत राहत होते, अच्छा, जो त्यामुळे ती विच वॉज डेव्हलप्ड सिटी दॅन अच्छा, सांगली. आणि बरोबर. मला करिअरच्या दृष्टीने असं वाटत होतं की विल आय गेट द स्कोप हिअर एक्झॅक्टली एक्झॅक्टली. असं. पण असंही कुणालाही असं गोव्यासारख्या ठिकाणी वाटेलच की जे राहायला प्लस ऑप्शन पण ओपन होता की हो. वी वर इन अ जॉईंट फॅमिली, काय ऑप्शन ओपन होता की तुम्हाला पुण्यात जाऊन राहायचं असेल आणि जॉब करायचं असेल तर तो तरी ऑप्शन पण ओपन होता आमच्या होता. समोर. बरोबर. पण बिकॉज वी वर इन अ जॉईंट फॅमिली आणि आम्ही डिसिजन घेतलं की नाही, आपण इथेच सेट व्हायचं आणि आपण इथे काहीतरी काम पुढे करायचं. स्टार्ट करायचं. आणि दुसरं म्हणजे या क्षेत्रात मिस्टर काम करत असताना मग दडपण येतं का जास्त चांगलं कोऑर्डिनेशन होतं का भांडायला आणखीन एक नवीन मुद्दा मिळतो? नाही, दडपण नाहीयेत, पण डिस्कशनचे प्रत्येक वेळी जे पॉइंट असतात ते सिमिलर असतात, बिकॉज ओके. कारण सेम फील्ड असल्यामुळे. ओके. ऍक्च्युली दडपण म्हणण्यापेक्षा सपोर्ट आहे तो, कारण जर मी सिंगल आर्किटेक्ट म्हणून काम करायचं म्हटलं असतं तर मला बऱ्याच डिफिकल्टी ॲज अन वुमन म्हणून फेस कराव्या लागल्या असत्या. त्या मला जनरली फेस कराव्या लागत नाहीत, कारण त्याच्यासाठी मला शिल्ड म्हणून ते आहेत ऑलरेडी. आणि ऍक्च्युली तुम्ही मग अशी म्हणलं तसं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसं मी म्हणेन की प्रत्येक यशस्वी बाईच्या मागे एखाद्या प्रोग्रेसिव्ह मॅनचा सपोर्ट असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. क्या आणि बात आहे. बिफोर मॅरेज म्हणजे माझे वडील होते, आणि आफ्टर मॅरेज मी लक्की आहे की ते माझे मिस्टर आहेत. त्यामुळं तो इश्यू मला कधी फेस झाला नाहीये.
दडपण नाही आहेत, पण टॉपिक सिमिलर असतात, बरेचदा मतभेद असतात, बिकॉज आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियरची थॉट प्रोसेस ही टोटली डिफरंट आहे. सो आम्ही त्या दोन्ही पद्धती वेगळ्या केल्यामुळे, की हा स्कोप तुमच्या स्कोपमध्ये आणि हा स्कोप माझ्या स्कोपमध्ये आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणाचाही कुठल्याही ह्याच्यामध्ये इंटरफेरन्स नसतो, त्यामुळे बरोबर. ते इझी जातं मला ऍक्च्युली. त्यामध्ये दुसरा आणखीन एक मुद्दा, जसं तुम्ही म्हणलात की यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते किंवा स्त्री मागे अर्थात एखादा पुरुष असतो, दोघांचं जॉईंट वर्क आहे. आता तर तुम्ही अशा एका जॉईंट याच्यात काम करता. तर घराचं डिझाईन करताना, आर्किटेक्ट करताना प्लॅन ही अतिशय स्टेज फार महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये क्लायंट रिक्वायरमेंट घेणं पूर्ण आणि त्याच्याप्रमाणे डिलिव्हर करणं. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे आणि तुम्ही कसं त्या प्लॅनवर काम करता? ऍक्च्युली प्लॅनिंग हे खूपच इम्पॉर्टंट आहे. कोणताही क्लायंट जर मला भेटायला आला, तरी मी त्यांना पहिला हे सजेशन देते, की तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट फ्रीज करा. त्यानुसार तुम्ही मला तुमच्या फ्युचर रिक्वायरमेंट जरी ज्या काही असतील, पुढच्या 5 वर्षांमध्ये रिक्वायर्ड असतील, तर त्या सांगा आणि त्यानुसार आपण प्लॅनिंग करूया. भले तुम्ही एकच फ्लोअर बांधणार असाल, पण सेकंड फ्लोअरचं प्लॅनिंग तुमचं आफ्टर 4-5 इयर्स आहे, तर टोटली प्री प्लॅन करूया आणि त्याच्यानंतर तुम्ही फेज वाईज त्याच्यामध्ये जाऊ शकता. सो प्लॅनिंग इज ऍक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट इन टर्म्स ऑफ बजेटिंग असेल किंवा तुमचा स्कोप असेल, कोणतीही गोष्ट असेल, तर प्लॅनिंग माझ्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अनप्लॅन्ड गोष्टी आणि प्लॅन्ड गोष्टीमधले फरक तुम्ही डेफिनेटली ओळखू शकता. एखाद्या आर्किटेक्टनं डिझाईन केलेलं घर आणि एका आर्किटेक्टनं न डिझाईन केलेलं घर, ह्याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला स्वतः फंक्शनली त्याच्यामध्ये डिफरन्स जाणवतील. कारण आर्किटेक्ट हे स्पेस डिझाईन करत असतात, ना की ते नुसतं घर डिझाईन करत असतात. सो माझ्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्या बात आहे. पुढचा प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे आहे की तुम्ही जरी बोलताना गमतीत बोललात की मी कोल्हापूर सारख्या ठिकाणी काम केले, गोव्यात काम केले, पुण्यात संधी होती आणि आता मी आलेच फायनली सांगलीत. तर मग सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, की काय सांगलीत कमी आहे की ज्याची पुढच्या 10-15 वर्षात गरज आहे? जर ते केलं तर सांगली सुद्धा पुढे विकासात असेल. येस, डेफिनेटली. सांगली ऍक्च्युली स्मॉलर सिटी असल्यामुळे आपल्याकडे स्कोप ऑफ वर्क भरपूर आहे, अनलिमिटेड आहे असं म्हणता येईल. ऍज अन आर्किटेक्ट मला जर विचारलं तर स्मार्ट सिटीजच्या दृष्टीने आपल्याकडे प्रयत्न झाले पाहिजेत पहिल्यांदा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी म्हटलं, मी गोव्यात प्रवास होता, माझा कोल्हापुरात प्रवास आहे आणि इथे पण प्रवास आहे. तर मेजरली डिफरन्स जाणवत आहेत ते कोल्हापूर आपल्या इतक्या जवळ असून, सिटी जवळ आहे, तरीही आपल्याकडे रेटमध्ये डिफरन्स आहेत. कोल्हापूरला मिळणारे रेट्स आणि आपल्याकडे मिळणारे रेट्स ह्याच्यामध्ये तफावत आहे बरीच. सो मेजर तफावत ह्याच्यामुळेच आहे की टुरिझम डेव्हलपमेंट झालेलं नाहीये, पाथवेज नाहीयेत, लाईट पोल्स प्रॉपर नाहीयेत किंवा रोड्सचे जे प्लॅनिंग पाहिजेत. आपण जर आज 10 मजल्याला जाणार असेल तर त्याच्यासाठी आपण पार्किंग देणार कुठे आहोत? हे जे मेजर क्वेश्चन्स आहेत, हे सॉल्व्ह जर झाले तरच आपण, पार्क्स असतील, आपल्याकडे पार्क्स नाही आहेत डेव्हलपमेंट, तर आपण कुठे फिरायला जायचं म्हटलं तर असे स्पॉट्स नाही आहेत सांगलीमध्ये की आपण कुठे फिरायला जाऊ शकतो. तर ऍक्च्युअल मध्ये जर टुरिझम किंवा औद्योगिकरण जर म्हणलं, स्मार्ट सिटीजमध्ये ज्या रिक्वायरमेंट आहेत, आता जसं म्हणलं की आयटी आपल्याकडे येत नाही, पण आयटी हब्स झाले. आयटी हब्स इन द सेन्स छोटे छोटे मॉड्यूल्स जे असतात, पुणे सगळ्यांना केटर नाही करू शकणार, पुढच्या 10 वर्षात तर डेफिनेटली केटर नाही करू शकणार. सो त्यांच्या साईडला ज्या छोट्या छोट्या सिटीज आहेत, त्या जर त्या दृष्टीने डेव्हलप झाल्या तर डेफिनेटली तो क्राऊड इकडे वळू शकतो. आणि तो जर क्राऊड इकडे वळला तर आपल्याकडे त्या इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्या प्रोव्हाइड केल्या तर तो क्राऊड इकडे वळणार आहे. पर कॅपिटल इन्कम सुद्धा वाढला तरच तो क्राऊड इकडे वळणार आहे. त्यांना जर ते स्पेंड करायला इथे काही नसेल तर ते डेफिनेटली नाही वळणार आहेत. किंवा आपली पुढची पिढी सुद्धा आहे, आमची मुलं असतील किंवा ती पिढी आहे, त्यांना लागणारे एज्युकेशन असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील, ह्या सगळ्या जर गोष्टी ऑटोमॅटिक त्या दृष्टीने तयार केल्या, कनेक्टिव्हिटी असेल, मेजर कनेक्टिव्हिटीज असतील सिटीजना फास्टर वेजनी, तर हे सगळे क्वेश्चन्स केटर केले जाऊ शकतात ऍक्च्युअल मध्ये. पण मग हे सगळं करताना तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. गार्डन सारखा एखादा मुद्दा असेल जो सोशल कम्युनिटीसाठी फार महत्त्वाचा आहे किंवा बेसिक अम्युनिटीज वाला, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत ह्या सगळ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी किंवा अजून थोड्या डेव्हलपमेंटसाठी? शासनानं, मी जसं म्हणलं की मगाशी पण गोव्यात काम करत होते मी, बरेच आयलँड्स आणि या गोष्टी बघितल्या जिथे स्पॉन्सरशिप घेऊन ते आयलँड्स डिझाईन केले जायचे आणि ते त्यांना मेंटेन करायला दिले जायचे. सो एखाद्या गोष्टीत आपण त्या स्पॉन्सरशिप मिळवून जर ते आपण डिझायनिंग करून घेऊन ते आपण जर मेंटेन करायला दिलं तर सिटीचं सौंदर्य तर डेफिनेटली राहतच त्यातून. प्लस ते मेंटेन राहण्यासाठी एखाद्या माणसावर त्याची जबाबदारी राहते. प्रत्येक गोष्ट शासन करू शकेल असं होणार नाहीये. सो त्याच्यासाठी कम्युनिटी सुद्धा, काही ज्या कम्युनिटीज आहेत त्या कम्युनिटी जर एकत्र आल्या आणि त्या कम्युनिटीने त्या डेव्हलपमेंटमध्ये हातभार दिला तर डेफिनेटली सिटी ग्रो व्हायला कोणी थांबवू शकत नाही. कारण जे काही मेजर प्रॉब्लेम्स आहेत सिटी लेवलला, जे आपल्या गटर्स नाही आहेत, पुराचा प्रॉब्लेम आहे,
बऱ्याच गोष्टी सांगलीसारख्या सिटीमध्ये जर केटर करायच्या म्हणलं तर 60 to 70% सांगली पाण्याखाली जाते. मग तिकडे तुम्हाला रेटच नाही मिळणार, तिकडे कोणी फ्लॅट्स पण नाही घेणार, घर पण नाही घेणार. मग हे क्वेश्चन्स केटर करण्यासाठी मेजर लेवलला ऍक्च्युली पावलं झाली तर ते क्वेश्चन्स ऑटोमॅटिकली केटर होऊ शकतील. बरोबर. मगाशी तुम्ही बोलताना काही आयकॉनिक प्रोजेक्टच्या तुमच्या बोललातच त्याच्याबद्दल की ज्याच्यावर तुम्ही काम करताना फार आनंद वेगळा होता, अभिमान होता. पण मग असा एखाद्या प्रोजेक्टची आठवण आहे का की जो काम करताना त्याच्यात काहीतरी आव्हान आलं, समस्या आल्या, प्रॉब्लेम्स आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? जसं सरांनी मगाशी सांगितलं होतं की बरेच प्रोजेक्ट्स आपण केले. एक प्रोजेक्ट आपण जो रायचूरमध्ये जो केला होता, तर तिथली लँग्वेज कन्नड होती आणि आपण इकडे हिंदी, मराठी, इंग्लिश बोलतो. सो तिथे जे इंजिनियर होते त्यांना तो आपल्याकडे कन्सल्टन्सीसाठी प्रोजेक्ट होता. त्यांना आपण ड्रॉइंग सेंड करत होतो आणि ते एक्झिक्यूट करत होते. तर तिथे मी मेजरली हा ऍडव्हान्टेज बघितला की ड्रॉइंग वॉज द लँग्वेज ओनली. भले मला कन्नड येत नसेल किंवा त्यांना हे येत नसेल तर ओनली फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ शूट्स बघून आम्ही ती कन्सल्टन्सी केली आणि तो प्रोजेक्ट ऍक्च्युली खूप चांगल्या तऱ्हेने एक्झिक्यूट पण झाला आणि तिथल्या कर्नाटक गव्हर्नमेंटनी त्याला पब्लिकेशन देऊन सुद्धा त्याचं कौतुक केलं. सो ऍक्च्युअल मध्ये टेक्नॉलॉजी इतकी इव्हॉल्व्ह झालेली आहे की आता हे प्रॉब्लेम्स आपण त्याच्यावर ओव्हरकम्स करू शकतो. आणि आता जो रिसेंटली मी प्रोजेक्ट केला होता जो डोंगरामध्ये होता शिराळ्याचा, त्याला मेजरली माझा स्वतःचा आस्पेक्ट असा होता की नेचर हार्म न होता त्याच्यावर फॅक्टरी उभारली पाहिजे. आणि बिकॉज इट इज अ पल्प फॅक्टरी आणि त्यांचं पण ऍक्च्युअल मध्ये नेचरशी थोडंसं नातं आहे की त्यांनी जी काही पल्प तयार करणार आहेत त्याच्यामध्ये ते हनी बेस्ड सगळं आहेत, प्रोडक्ट्स हनी बेस्ड आहेत. सो माझ्या डोक्यात असं होतं की आपण डोंगर न कट करता तो मॅक्झिमम प्रोजेक्ट असा डिझाईन केला पाहिजे की तो मेजरली तिथल्या लोकांना पण लोकल फॉर वोकल होईल आणि तिथे हार्म पण होणार नाही आणि नेचर पण सेव्ह होईल. दुसरं असं एक लाईट नोटवर असं सांगायचं की जनरली महिला असं शॉपिंगमध्ये जास्त वेळ घालवतात, त्या फार चुजी असतात. तर मग स्टील सिलेक्ट करताना तुम्ही त्याच्यात काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की स्टील हे चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? डेफिनेटली चुजी तर आहेच आणि ऍज अन आर्किटेक्ट म्हणल्यावर मी आणि अवेअर आहे बऱ्याच गोष्टींना. रिसर्च तर केला जातोच की काय त्या प्रॉडक्टमध्ये. कोणतीही प्रॉडक्ट आपण आता विकत घेताना ऑनलाईन ऑफलाईन सगळे रिसर्च करतो आणि मगच त्या गोष्टी आपण फॉलो करतो किंवा युज करतो. आणि काही गोष्टी युज केल्याशिवाय त्याचे एक्सपिरियन्स पण येत नाही. पण डेफिनेटली ड्युरेबिलिटी, स्ट्रेंथ असेल, त्याचं आयएस कोडिंग असेल, त्याला जे काही नॉर्म्स आहेत ते फॉलो केलेत की नाहीत, ह्या गोष्टी डेफिनेटली आम्ही बघतो. आणि मग आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का? तुमचा अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? येस, आयकॉन स्टील वापरलेला आहे. आयकॉन स्टील प्रॉडक्ट म्हणून अनुभव चांगला आहे. थोडं ज्या ठिकाणी लोड नाहीये तिथे आपल्याला फायबरशी रिलेटेड काही स्टीलमध्ये इनोव्हेशन करून अशा काही गोष्टी इव्हॉल्व्ह करता येतील का थोडासा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. की प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्टीलला थोडंसं कॅरी ऑन करणं थोडं डिफिकल्ट होतं, तर त्या ठिकाणी आपण काही करू शकतो का, हे माझं सजेशन राहील. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात तुमच्यासारख्या ज्या फ्रेशर्स मुली आहेत की त्यांचं हे पहिलं पाऊल आहे आर्किटेक्ट फील्डमध्ये, इंजिनिअरिंग फील्डमध्ये, तर त्यांना तुम्ही एक सल्ला काय द्याल, मार्गदर्शन काय सांगाल किंवा यशाचा फॉर्म्युला? माझं मार्गदर्शन हेच राहील की प्रोजेक्ट छोटे असतील किंवा मोठे असतील कॅरी ऑन केलं पाहिजे. डिफिकल्टीज येत राहतात, प्रोजेक्ट्स असतील नसतील, पण थोडे दिवसांनी आपण त्याच्यावर काम करू शकतो. पण ह्या फील्डमध्ये जर आपण चूज केलेलं आहे, आपण जर एज्युकेशन घेतलेलं असेल त्या फील्डमध्ये, तर त्याचा डेफिनेटली आपल्या समाजाला काहीतरी आपण देणं लागतं. तर आपण जे घर बांधतो किंवा बिल्डिंग्स तयार करतो ह्यातून आपण समाजाला एक हॅपीनेसच देत असतो. सो आपण त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी 1% का होईना जर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत असेल तर आपण जे काही शिकलोय त्याचं 100% यश प्राप्त होईल असं मला वाटतं त्यात. सो या होत्या आर्किटेक्ट योगिता येडेकर मॅडम आणि त्यांनी स्वतःच्या या अनुभवाबद्दल, प्रवासाबद्दल सगळं सांगितलं. त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं. अनेक खडतर अशी वळणं आली या प्रवासामध्ये, पण मला असं नेहमी वाटतं ज्या त्या आर्किटेक्ट फील्डमध्ये काम करतात तर स्पेस क्रिएशन हा एक मुद्दा होतो. आणि आताच आपण रिसेंटली असं म्हणतोय की एक महिला तिथं स्पेसशिपमध्ये 9 महिने इतक्या अतिशय उत्कृष्ट काम करत होते आणि भारताला अभिमान वाटावे अशी कामगिरी तिथं चालू असताना इथं अशी एक महिला काम करते की तिच्या माध्यमातून हजारो घरांची निर्मिती होतीये. आणि देश उभारणीमध्ये या इंजिनियर्सचा, आर्किटेक्टचा फार मोठा वाटा आहे. त्यातल्याच एक माझे शेजारी आहेत. तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही आलात आणि आपले अनुभव सांगितलेत. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.